पाहतोय पहिल्या षटकामध्ये. आडवा बादनं शॉट अँपूलचा फटका, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार. पियुष पाटीलचा खेळ झाला समाप्त. पहिला मोठा धक्का आई गावदेवी विहान स्पोर्ट्सचा पीसीए टीमला. तर या अंगामधील इन्फॉर्म बॅटर पियुष पाटीलला या स्पर्धेमध्ये खास प्रदर्शन त्याचं राहिलं नाही. ही स्पर्धा नक्कीच त्याच्यासाठी खास राहिलेली नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण विचार केला तर ज्या पद्धतीच्या फॉर्ममध्ये तशा पद्धतीचा खेळ या स्पर्धेमध्ये त्याचा राहिलेला नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश शेलार, ज्याने काही कालखंड पीसी गावासाठी गाजवला. एक अष्टपैलू क्रिकेटर, मोठ्या फटक्यांसाठी, विध्वंसक बॅटिंगसाठी आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी ज्याला ओळखला जातो, तो इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पीसी गावाने देखील अनेक सुपरस्टार निर्माण केलेत. विनय पाटील सारखा एक मोठा अष्टपैलू क्रिकेटर, त्यानंतर जयेश नरेश शेलार, त्यानंतर भावेश शेलार, आदित्य शेलार असेल, पियुष पाटील असेल, अनेक मोठे खेळाडू आहेत या संघामध्ये. समोरच्या दिशेनं जबरदस्त फटका, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो. तिथे प्रोटेक्शन नव्हतं, पेट्रोलिंगला कोणी नाहीये आणि चेंडू एका टप्प्यानं जातो सीमारेषा पलीकडे. नरेश शेलारच्या बॅटमध्ये पहिला तडाखा, पहिला चौकार. पाटील आणि मानव म्हात्रेला देखील विसरून चालणार नाही. ते देखील मोठे खेळाडू आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी देखील कालखंड गाजवलाय. या अंगामध्ये देखील दोघांचा खेळ चांगला झालाय. शॉर्ट ऑन बॉलचा फटका, यावेळी झेलची संधी, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आला होता, चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि चुकांवर पांघरून घालून जमणार नाही. राजू सर, क्रिकेटमध्ये कॅचेसला खूप महत्व आहे. मी संपूर्ण दिवसभरामध्ये सांगत आलोय. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. एक बाद 6 वर, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आप ट्रॅकर समोरच्या दिशेनं जसं सुईतून धागा होता तशा पद्धतीनं हा फटका एक्झॅक्टली एक्झिक्युशन प्रॉपरली पाहायला मिळत आहे आणि चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक तडाखा, लागणारा चौकार क्रमांक 2. काय जबरदस्त फटके मैदानाच्या आतमध्ये येतात. नरेश पुन्हा एकदा सज्ज होतो पॉपिंग क्रीज मध्ये. यावेळी हॅमर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती. स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी. 5 चेंडू 10 धावा धावफलकावर. विकेटने सुरुवात झाली, त्यानंतर चौकार, दुहेरी धाव, चौकार आणि डॉट बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल, यावेळी हॅमर पुन्हा एकदा. डॉट बॉल, वापसी चांगली राहिली धीरजची. निश्चित रूपाने 2 चौकार त्याच्या या ओव्हरमध्ये आले, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा, 1 विकेट, महागडे टोटल नसू शकते. पॉवर प्लेमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलं की 15+, 20+ धावा बनवताना पाहिलं बॅटर्सला. कारण पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात आणि खरपूस समाचार उचलण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने केला जातो मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे धीरजने प्रभावित केलाय. न्यू बॉलर प्रणय येतोय दुसऱ्या षटकामध्ये. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं. थोडंसं क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीचं आता पाहायला मिळते, ते म्हणजेच विनय पाटीलसाठी. कारण विनय पाटील हा तो खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणाला गेअर चेंज करू शकतो
कोणत्याही क्षणाला मोठे फटके तो खेळू शकतो. मोठमोठ्या मॅचेस मध्ये मोठमोठ्या षटकार चौकारांचा पाऊस तो पाडतोय सध्याच्या घडीला. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चाच पडतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या तिथे. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय 12. पियुष पाटीलची ती मोठी विकेट मिळाली. गोल्डन डकचा शिकार झाला पियुष पाटील. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नरेश शेलार त्यांनी देखील हाकार उडवलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 5 चेंडूमध्ये 10 वर तो खेळतोय. रेंज ऑफ शॉट आहे खऱ्या अर्थाने विनयकडे, क्षमता भरपूर आहे. यावेळी उंच माराने घेतले चेंडूने. डाऊन दी बॉल. 3 क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. शॉर्ट फाईन लेगला यष्टीरक्षक स्वतः पोहोचले आणि तिथे मात्र चुकीला माफी नाहीये. दुसरा धक्का लागत असताना आईगावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसीए टीमला विनय पाटीलची वापसी. नक्कीच चेंडू दिसला होता विनय पाटीलला, परंतु पाठवता आला नाही सीमारेषा पलीकडे आणि जाल्यामध्ये अडकवलंय. मोठं असं झालं. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड घेऱ्यामध्ये ते बनवलं होतं आणि एक्झॅक्टली त्या जाल्यामध्ये देव माशाची शिकार केली. विनय पाटील सारखा मोठा मासा जाल्यामध्ये पकडला गेला. न्यू बॅटर साहिल पाटील, स्मॉल साइज पॉकेट डायनामाइट पीसीए टीमचा एक मोठा खेळाडू. फुल टॉस पहिल्याच बॉलवर आक्रमण पाठवला बॉलला. लांब लचक पल्ल्याचा बिग बिग लॉंग अवे माइटी यूज अँड मॅसिव्ह षटकार पाहायला मिळतोय. काय फटका होता. जसा बॅटच्या संपर्कात आला तसा मात्र स्वीट साऊंड द बॅट ऐकायला मिळालं सर्व प्रेक्षकांना आणि चेंडूला पाठवून दिला सीमा रेषेच्या बाहेर. साईल इज ऑन फायर. पहिल्या बॉलवर षटकार. ही क्षमता आहे याची चर्चा मी आधी देखील केली होती. चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. राऊंड द स्टंप्सने आणखी एक. यावेळी क्षेत्ररक्षक येतो डाऊन दी बॉल आणि तिथे घडली आहे चूक. दुसरा जीवनदान आहे या इनिंग मधला, कारण आधी देखील विनय पाटील अशा स्वरूपात बाद होऊ शकला असता. सॉरी नरेश शेलार, परंतु तिथे देखील जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर आपण नरेश शेलारची बॅटिंग पाहिली. आता साहिल पाटीलला देखील जीवनदान मिळालंय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. गोलंदाज प्रणय येतोय. प्रणयवर थोडासा हल्ला देखील चढवण्याचा प्रयत्न केला जातोय या षटकामध्ये, कारण गावदेवी बिहाना स्पोर्ट्स पीसी टीमला माहिती आहे की इथून माफक धावसंख्या उभारणं देखील गरजेचं असेल. आडव्या बॅटनं शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे तिथे आणि यावेळी चूक होणार नाही. मोठी विकेट मिळते खऱ्या अर्थाने नरेश शेलारच्या रूपाने. तिसरा धक्का लागतोय पीसीए टीमला. डीजे आणि तो माघारी परतलाय, परंतु आज संघ अडचणीत सापडलाय. 3 विकेट्स गेल्यात. धावसंख्या उभारायची आहेत. भावेशची गरज आहे आणि यावेळी आल्या जबरदस्त फटका. आजच्या दिवसातील सर्वात मोठा लांब लचक पल्ल्याचा मॅसिव्ह हिट सिक्सर भावेशच्या बॅटमधनं.
साहिल पाटीलला थांबेल या षटकामध्ये. रोनकचा पुढचा चेंडू, यावेळी जबरदस्त फटका, पिकअप स्ट्रोक पाठवलाय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर बॉलला. साहिल पाटील इज ऑन फायर आणि फेकला षटकार. करतो रोनकचं षटकाराने. पार्टीमध्ये जॉईन झालेत साहिल पाटील, जॉईन करतायत भावेश शेलारच्या पार्टीमध्ये. जशा पद्धतीने भावेश आल्या त्याने षटकार ठोकला, त्यानंतर रंग उधळले. कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि रंग बदलतो साहिल पाटील. समोरच्या दिशेनं जबरदस्त फटका, क्लास दडला होता या फटक्यामध्ये. साहिल पाटीलच्या बॅटमध्ये आणखी एक तडाखा, आणखी एक बिग ब्लास्ट, आणखी एक चौकार. पस्तीस धाबा दाखल का बरं. असं वाटलं होतं की माफकाच्या लक्षाचा नक्कीच पाठलाग भेदताना पाठलाग आपल्या पाला भेटतो, परंतु समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय, तिथे चूक घडतीये. पुन्हा एकदा साहिल पाटीलला जीवनदान दिलं जात आहे. 3 झेल सुटलेत, खऱ्या अर्थाने विनयचा झेल, त्यानंतर नरेश शेलारला देखील जीवनदान, त्यानंतर आता साहिल पाटीलचा देखील झेल टिपता आलेला नाहीये. 2 धाबा आणि 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या 37. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवर धाबा किती येतील? 12 धाबा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये रोनकने. आणखी एक चांगला फटका, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड, काय चतुराई दाखवतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त टायमिंग आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, तालमेल किती सुरेख पाहायला मिळते. शेवटच्या श्वासापर्यंत तिथे स्ट्राईक सोडली नाही भावेशने, कारण भावेशला माहित होतं जरी विकेट गेली तर माझी जाईल, कारण साहिल पाटील चांगल्या टच मध्ये आहे. एकोणचाळीस धाबा दाखल का बरं. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. रोनक पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, जसा रोनक आला तशी मात्र साहिल पाटीलच्या चेहऱ्यावर रोनक येते. चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं सौंदर्य, दर्शनीय फटका, साहिलच्या बॅटमध्ये तो षटकार. देखना फटका होता, कारण कव्हरच्या वरनं असा फटका मारणं सहजासहजी प्रत्येक फलंदाजाला तेवढं जमत नाही. ताकद, टायमिंग या दोघांचं संमेलन असणं खूप गरजेचं असतं. यावेळी देखील स्लॉट मध्ये होता, गॅप आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहेत, आणि दरम्यान 2 धाबा पळून काढल्यात. या 2 धाबांच्या मदतीनं धाव फलक आता 47 धाबांवर, आणि विजयासाठी 48 धाबांची गरज, ते म्हणजेच पिंपल या टीमला. डीजे
चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा पिंपळनेर टीम. क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात करा आपण. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीम. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना. या फेरीमध्ये जो संघ विजय होईल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 2 हात करेल तो म्हणजे योगेश 11 आमने बी संघाशी. तिथून जो विजय होईल तो थेट सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचेल. परंतु कोणता संघ असेल सध्याच्या घडीला 3 संघ अजून मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत. एक संघ आहे पीसी, दुसरा पिंपळनेर, तिसरा योगेश 11 आमने. चला फलंदाज पाठवा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. पिंपळनेर टीम आपण खूप जास्त वेळ खर्च करताय. सागर आणि सूरजची जोडी. तर सूरज म्हणजे कुठेतरी सूर्य देवता आणि त्या सूर्याप्रमाणे चमकदार कामगिरी करावी लागेल आणि सागरला देखील सागरासारखी अथांग कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. नावमध्ये भरपूर मोठी कामगिरी लपलेली आहे. एकाला सूर्याप्रमाणे चमकावं लागेल, दुसऱ्याला सागराप्रमाणे चहू बाजूने पसरावं लागेल. फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकण्याचा प्रयत्न पिंपळनेर टीम निश्चितच करतील कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे. कारण RD11 किरवली संघाची जेव्हा तो सामना झाला होता पहिल्या फेरीमध्ये आय थिंक, तेव्हा काय जबरदस्त बॅटिंग केली होती पिंपळनेरच्या बॅटर्सने. 2 चेंडूमध्ये 6ची गरज असताना षटकार ठोकून तो सामना जिंकला होता. आणि RD11 किरवली संघाचा जर विचार केला तर या संपूर्ण विभागामध्ये चांगल्या फॉर्मात आहे तो संघ. त्या संघाला पराजित केलं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आविष्कारचा वापर नक्कीच केला जातोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आविष्कार वापरलाय खऱ्या अर्थानं. तर आविष्कार कोणत्या गोलंदाजीच्या चेंडूंचा आविष्कार करेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू घेऊन आविष्कार पाटील. समोर फलंदाज आपण पाहतोय सागर. नॉन स्ट्राइक एंडवर सूरज. सागर सूरजची जोडी. पहिला चेंडू आविष्कार पाटील. पहिला चेंडूवर स्क्वेअर कट शिखर धवन स्टाईलने खेळून काढलाय जबरदस्त फटका आणि चेंडूला पाठवला पहिल्याच बॉलवर. इरादे स्पष्ट. 4 धावा येत आहेत. चौकार. शिखर धवन आपण त्यांना पाहायचो की स्क्वेअर कट खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे. तसाच फटका पाहायला मिळतोय. डावखऱ्याचा विस्फोटक फलंदाज सागरच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळतोय. आविष्कार पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड दी स्टंप्सने सागरसाठी. गती परिवर्तन यावेळी मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. बिस टायमिंग स्ट्रोक होता. एकदा पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता जोपर्यंत सुदेश चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा. 2 चेंडू 6 धावा असं समीकरण. सुरुवात खूप चांगली झाली आहे. पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सागर आणि सूरज यांच्या माध्यमातून बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर डेप्थ आहे पिंपळनेर संघाच्या. परंतु गोलंदाजीमध्ये देखील धारदार कामगिरी केली आहे आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमने. आविष्कार पाटील असेल, भावेश शेलार असेल, नरेश शेलार असेल, चांगले शस्त्र वापरलेत पीसी टीमने. स्लॉर गतीचा चेंडू विनय पाटील आहेत तिथे लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक मात्र धाव तिथे जोडली जाते. 3 चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा.
स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण पीसे आणि या क्रीडांगणाच्या बाजूला आपण पाहतोय एक डॅम देखील आहे आणि त्याच्या पलीकडे आपण पाहिलं तर समृद्धी महामार्ग देखील आपल्याला तिथून जाताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल ओढ द विकेटने येतोय गोलंदाज. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये जबरदस्त चेंडू पडल्यानंतर चेंडू हा मात्र बॅट्समन तिथे आश्चर्यचकित झाला. इतका एक्झॅक्टली आविष्कार पाटील व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याने गोलंदाजी केली, प्रभावित केलं या हंगामामध्ये. परफेक्ट जबरदस्त चेंडू आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतो तिथे. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये आणि हे वापरलेला नवीन आविष्कार आहे खऱ्या अर्थाने पीसी टीमने. कारण या हंगामामध्ये विचार केला तर सर्व गोलंदाजांना मागे सारून आविष्कारने अशा पद्धतीची गोलंदाजी केली. आणि एक रील मी देखील पाहिली होती की तिथे मोठमोठे गोलंदाज होते, तिथे बॉल आउटला सामना येऊन ठेपला होता, परंतु तिथे आविष्कार पाटीलने बॉल आउट मध्ये एक जबरदस्त चेंडू टाकला होता. अंतिम बॉल आविष्कार पुन्हा एकदा यावेळी फुल टॉस. नो चेंडू आहे तिथे आणि काय घडलंय ओव्हर थ्रो देखील होतोय. नो बॉल आहे. पंचांनी नक्कीच दंडित केलाय. बीमर चेंडू आपल्या संघाला बीमार करणारा चेंडू. धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. नो +1 2 धाबा. या 2 धाबांच्या मदतीने धावफलक आपल्याला 10 वर पाहायला मिळते. आणि आता अंतिम चेंडू फ्रीट असेल. या अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का? कारण तब्बल विचार केला तर 48 धाबांचा पाठलाग करतायत आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी आविष्कारला बोलावलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, परंतु हा फ्री हिटचा बॉल आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे विनय पाटील पळतोय. काय वेगाने चेंडूवर गेला तिथे. 2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्या. 2 धाबांच्या मदतीने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 12. 36 धावांची आणखी गरज असेल 12 चेंडूमध्ये. आता 18.00 ची सरासरी इथे गाठावी लागेल. अस्किंग रन रेट ज्याला म्हटलं जातं, रिक्वायर्ड रन रेट. दुसरं षटक पियुष आहे, पियुष ज्युनियर. 2 पियुष या संघामध्ये आहेत. एक उजव्या हाताचा पियुष आहे, एक डावखऱ्या हाताचा पियुष आहे. एक गोलंदाजी करू शकतो, एक फलंदाजी करू शकतो. मी आताच म्हटलं की अनेक संघामध्ये एका नावाचे एका आडनावाचे खेळाडू असतात. जसं नक्कीच आता मागच्याच मॅचमध्ये एका नावाचे 2 खेळाडू होते काही 2 सामन्यापूर्वी. पियुषचा पुढचा चेंडू जबरदस्त टोला हिट केला होता. खऱ्या अर्थाने बुडात टाकलेला चेंडू ज्याला आपण म्हणतो सातत्याने, त्याच पद्धतीचा चेंडू. परफेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र जर सांगायला गेलं तर ब्लॉक मध्ये बरोबर बॅट्समनच्या पायांच्या खाली, बॅट आणि पायांच्या मधोमध पिचिंग केली जाते चेंडूची. त्याला ब्रह्मास्त्र असं नक्कीच संबोधलं जातं. आणि क्रिकेटमध्ये सचिन, रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर याला तोड नसतो. यावेळी आडवा पाटना उंच भरारी घेतली आहे. लॉफ्टेड स्ट्रोक पाठवला विनय पाटीलच्या डोक्यावर, त्याला मानवंदन देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. प्रेक्षक आहेत तिथे, पडद्याला आपण पकडू नका, विनंती असेल. पडदा आपण पकडू नका प्रेक्षक. पडदा हीच आपली सीमारेषा आहे.
यावेळी बाटची काढा लागली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होता. एकच धाव येते. धाव संख्या 20 धावा दाखल का पर अजून विजयासाठी 9 चेंडूमध्ये 28 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष होतोय पिंपळनेर संघाच्या माध्यमातून. चाचपडत आहेत परंतु त्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर निश्चित रूपाने आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार षटकारांचा पाऊस वर्षाव मैदानाच्या आतमध्ये पडणं गरजेचं आहे. स्वर्गीय निर्मलताई पाटील क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आहे. आता बॅटनं यावेळी देखील बॅटच्या टोला लागला. एकच धाव येते. आता 8 चेंडू आणि 27 धावांची गरज विजयासाठी. आता या 2 चेंडूमध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण अंतिम षटकामध्ये नरेश शेलार त्याचा एक्सपिरियन्स नक्कीच दाखवताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. भावेश शेलार देखील आहेत परंतु आय थिंक नरेश सोबत जातील कारण नरेशने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक संघनायकाचा माइंडसेट अलग असतो राजू सर. वेगळी फिल्डिंग प्रत्येक संघनायक लावत असतो. समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राइव्ह अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करते बॉल. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती ते शांत राहावं लागेल. आता विजयासाठी 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. लास्ट टू गो अंतिम बॉल. आता येणाऱ्या या अंतिम चेंडूवर एक षटकार आला तर किमान 21 धावा थोडस कुठेतरी डॉमिनेट शेवटच्या षटकामध्ये करण्याचा निश्चित प्रमाणे प्रयत्न करतील परंतु या चेंडूवर षटकार किंवा चौकार येणं गरजेचं. अन्यथा सामना खूप लांबवला जाईल आपल्यापासून. आणि बाले किल्ल्यावर लढतोय खऱ्या अर्थाने पीसीएस संघ. त्यांचा घरचा मैदान आहे. परफेक्ट यॉर्कर. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. एक्झिक्युशन जो प्लॅन बनवला कॅप्टनने आणि त्या जाल्यामध्ये अडकवलं फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का लागलाय पिंपळनेर टीमला. तर मी जसा उल्लेख केला की स्वतःच्या बाले किल्ल्यावर लढतोय संघर्ष करतोय आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी कारण त्यांना या मैदानाच्या चोर वाटा माहिती आहेत. सातत्याने कुठून घुसायचं कुठे बाउंड्री जवळ आहे कुठे चेंडू पडल्यानंतर उछाल घेतो कुठे चेंडू खाली राहतो कुठे काय घडतं कुठे काय बिघडतं या सर्वांची माहिती त्यांच्या खेळाडूंना आहे. आणि भावेश शेलारला आता इन्व्हाइट केलं संघनायकाने. चला अजून एक सामना बाकी आहे. आपण स्पीडअप करा. आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावांची गरज आहे. 25 आय थिंक. नयन येतोय न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी लॉंग स्टॉप एंडला जातोय की काय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये कुस्ती आणि चेंडू लॉंग स्टॉप एंडला जातोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मौका भी छोड़ा और शायद चौका भी छोड़ा. काय घडलंय पंच लगेच सांगा आम्हाला. चौकार आहे की धाबा वाचवल्यात. एक मिनिट आपण डिसिजन पेंडिंग ठेवलाय. चौकार आहे वाईट देखील आहे. वाईट प्लस 4 5 धावा तिथे मिळतील. आता विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 चेंडू 20 धावा. समीकरण कशा पद्धतीने बदलतं पहा क्रिकेटचा राजू सर. आपल्याला पाहायला मिळालं की 25 ची गरज होती पहिला चेंडू खराब त्यानंतर आता 20 धावांची गरज. आता इथे एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना पाहायला मिळेल पिंपळनेर संघ. श्री गणेश पिंपळनेर.
भावेश शेलार पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू खराब होता म्हणून पुन्हा एकदा हाता लावा लागेल. यावेळी फटका सुरेख हुक केला विनय पाटीलचे सेफ हँड्स. स्पीड ब्रेकर लावला जातो धावसंख्येवर. विकेटची प्राप्ती आणि पहिल्या चेंडूवर आता विकेट येते. गडी बाद. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज विजयासाठी. वार पे पलट वार और इस बार नयन हुए गार. भावेश शेलारचा तो वार होता. टिचून गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. वाईड नंतर विकेट येते. भावेशचा पुढचा चेंडू फिंगर रोल चांगला चेंडू. गती परिवर्तन बाहेरच्या दिशेने वलन घेणारा चेंडू. लेग कटर होता आणि तिथे मिळतीये एक धाव. 4 चेंडू 19 ची गरज. या सामन्यामध्ये अजून काही शिल्लक आहे का? एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा श्री गणेश पिंपळनेर टीम एंटर होताना दिसेल या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पुन्हा एकदा भावेश शेलार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. फलंदाज ऑन स्ट्राईक. फटका सुरेख आहे. डोक्यावरनं इनफिल्डला बीट करून चेंडू पळतोय. अमित होते तिथे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांचं संरक्षण मात्र करता आलेलं नाहीये. 3 चेंडू आणि 17 ची गरज. आता 3 मोठे फटके 3 षटकार येतील का? क्षमता भरपूर आहे फलंदाजामध्ये, परंतु क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवणं खूप गरजेचं असेल. बॅटची एज लागली आहे. हा सामना इथेच फिनिश होईल असं वाटते, कारण भावेश शेलारला आता फक्त 2 लीगल चेंडू हाताला यायचे आहेत. या 2 चेंडूवर 2 षटकार जरी लागले तरी हा सामना जिंकता येणार नाही. ते म्हणजे श्री गणेश पिंपळनेर टीमला. मी आधीच म्हटलं की या मैदानाच्या चोर वाटा माहिती आहेत आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसीए टीमला, आणि त्या चोर वाटांचा वापर केलाय खऱ्या अर्थानं. समोरच्या दिशेने बॉल बॅक डाऊन. चांगला फटका. साहिल पाटील पोहोचले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दूर राहिला चेंडू आणि सीमा पार जातोय. येतो हा चौकार. एक चेंडू आता विजयासाठी. 13 धाबांची गरज. 1 मध्ये 13 बनतील का पाहूया. फुलटॉस बॉल लीगल डिलिव्हरी आणि हा सामना इथेच संपलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आईगावदी विहाना स्पोर्ट्स पीसीए, कारण पीसीए टीमने आता मात्र थेट क्वालिफायर राऊंड मध्ये आपलं तिकीट कन्फर्म केलंय. यापुढील बिग फाईट एका बाजूने योगेश 11 आमने बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी